नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, माहे जुलै 2026ची वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याबाबत उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की माहे जुलै 2026मध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ देय आहे त्या कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमध्ये नियमित वेतनवाढ जनरेट करून मान्यतेसाठी DD2 वेतन पथक कार्यालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करून त्याची हार्ड कॉपी आणि शाळेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2026ची वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आली असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिनांक 10 जुलै 2026पर्यंत सादर करावे। वेतनवाढीची हार्ड कॉपी आणि प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयाकडून सदरची वेतनवाढ मंजूर करून देण्यात येईल। त्यानंतर जुलै 2026ची वेतन देयके सादर करताना वेतनवाढ मंजूर आदेशाची एक प्रत आणि शाळेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2026ची वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आली असल्याबाबतचं प्रमाणपत्र वेतन देयकासोबत सादर करावं। तसेच वेतन पथक कार्यालयाशी संबंधित कोणतेही पत्रव्यवहार करताना त्या पत्रामध्ये संबंधित शाळेचा शालार्थ DDO कोड आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा शालार्थ ID न चुकता नमूद करण्यात यावा। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।